त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणत्याही प्रकारची मराठी माध्यमाची शाळा बंद होणार नाही असं माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं आणि त्या संदर्भात जे संचमानीचे निकष आहेत ते शिथिल करण्याचं काम आम्ही आमदार म्हणून सातत्याने प्रयत्न करतोय। या संदर्भात एखादी बैठक पुढच्या आठवड्यात लागेल आणि त्यातून तोडगा काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल। सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की जे एजंट असतात ते एजंटमुळे शिक्षक लोक अटकले जातात जाळ्यामध्ये, परंतु अधिकारीच बरोबर जर शिक्षक एजंट ठेवत असतील त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? असा कोणत्याही प्रकारचा एजंट आमच्या निदर्शनास आल्यास निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करायला आम्ही आहोत। अधिकारी वर्ग ते करतात की अन्य कोणी करतं आहे याविषयी पुढे आमच्याकडे विशेष अशी तक्रार येतं, पण आमच्या असं काही निदर्शन माझ्या स्वतः निदर्शन आलं की अशा काही गोष्टी घडत असतील तर मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता सगळ्यांना सूचना दिली की अशी व्यक्ती निदर्शन आहे ते मलाही लक्षात आणून द्या, निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपण सांगू। सर, महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकाच्या नावाखाली इंग्लिश मिडियम शाळा, हिंदी मिडियम शाळा यांना प्रथम प्राधान्य दिले जाते, त्यांच्या बरेच होतात, परंतु मराठी शाळांना मान्यता लवकर मिळत नाही, त्याबद्दल आपलं काय सांगतं? असं यावर्षी तरी माझ्या निदर्शनास आलेलं नाही। माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब हे अत्यंत काटेकोरपणे ते नियम पाळलेले आहेत आणि त्याकरता विशेष प्रयत्नसुद्धा सुरू आहेत त्यांचे की RTIचा जो निकष आहे त्या RTIच्या निकषाप्रमाणे 1 किलोमीटर परिसरामध्ये दुसरी कोणती शाळा नको, 2 किलोमीटर परिसरामध्ये माध्यमिकची शाळा नको, अशा प्रकारचा नियम त्यांनी त्या ठिकाणी पाळलेला आहे। आणि जर का अशा मोठ्या प्रमाणामध्ये जर होत असतील तर त्याची तक्रार माननीय शिक्षण मंत्र्यांकडे सगळ्या लोकांनी दिली पाहिजे। आमदार म्हणून त्याचा मी पाठपुरावा करेन आणि RTIच्या निकषाप्रमाणे शाळांना मान्यता मिळायला पाहिजे, याकरता मी स्वतः लक्षवेधीसुद्धा या संदर्भात मांडलेली आहे। सर, आता आपण या हॉलमध्ये कार्यक्रमासाठी आलात, ह्याच रोडवर 2 इंग्लिश मिडियमच्या शाळा लागून आहेत आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की अल्पसंख्याक लोकांना एका अल्पसंख्याक व्यक्तीचे तर 50 शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये, हिंदी आणि मराठी मिडियमच्या पण शाळा, त्याचे पाहिजे तुम्ही तुमच्याकडे प्रूफ देऊ इच्छित द्या ना, परंतु त्या बाबतीमध्ये तुम्ही काय करू इच्छिता याच्याबद्दल? पूर्वी जर त्यांना मान्यता मिळाल्या असतील तर त्यांना काही बंद करता येणार नाही, पण यापुढे अशा जर शाळा असतील तर त्याला आला काढण्यासाठी आपण निश्चितपणे महाराष्ट्र शासनाला विनंती करू। तर संच मान्यतेनुसार आता जे तासिका शिक्षिका आहेत, अल्प शुल्कावर जे आहेत तासिका शिक्षिका, तर त्यांच्यावरती 9-10 वर्ष जे काम करत आहेत, तर मागच्या इलेक्शनला ते मतदार पण होते तुमचे, पण त्यांच्यावर अन्याय असा होतो की त्यांना 8-9 वर्ष झाल्यानंतर काढून टाकण्याचं, त्यांनी नवीन शिक्षिकावर भरती करण्यात येते, तर त्यावर काय ठोस बोललं? तासिका तत्वावरच्या शिक्षकाची नेमणुकी तात्पुरतीच असते, कारण त्यांना ठोस कुठल्याही प्रकारची नियुक्ती नसते। जोपर्यंत त्यांना तासिका आहेत तोचपर्यंत त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं। परंतु जर अशी कोणती संस्था करत असेल की अनेक वर्षापासून जर एखाद्या शिक्षकाने काम केलं असेल तर त्याच्यावर सहानुभूती आपण दाखवली पाहिजे आणि निश्चितपणे तो पुढे जाऊन अर्धवेळ शिक्षक किंवा पूर्णवेळ शिक्षक कसा होईल याकरता प्रयत्न केले गेले पाहिजे। नाही, BEd शिक्षकच घेतात। आता ठाणे महानगरपालिकेत देखील तासिका शिक्षक शुल्कावरती BEd शिक्षक घेतलेले आहेत, BA BEd आहे, BSc BEd देखील आहे, परंतु जे 10 वर्ष झालेत खऱ्या अर्थाने 10 वर्षानंतर नियमच आहे की ठोक मानधन पद्धतीने हे करतात, तसंही केलेलं नाही। उलट त्यांच्यावर अन्याय असा होतो की त्यांना काढून टाकण्याचं त्याने नवीन शिक्षक भरती करायचे। नाही, माझ्याकडे हा विषय मागच्या वेळेला आला होता, मी सुद्धा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी विषय घेतला होता की तासिका तत्वावरचे जे आपल्या नगरपालिकेत नेमले जे शिक्षक आहेत त्यांना न काढता त्यांनी 10 वर्षापर्यंत जर सेवा केली असेल तर त्यांना ठोक मानधनावरती आपण घ्यावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा माझा सुरू आहे। धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद.